अभोणा शहरात 4 ठिकाणी घरफोड्या, 1 मोटरसायकलची चोरी, सोन्यासह हजारो रुपये चोरट्यांनी केले लंपास. अभोणा पोलिसांचा शोध सुरू. अभोणा शहरात चोरट्यांनी एकाच रात्री धुमाकूळ घालत 4 घरफोड्या व 1 मोटरसायकलची चोरी केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. नांदुरी रोडलगत शेषराव महाराज मंदिर परिसर व कंसारा चौकात गुरुवार दिनांक 25 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास या घटना घडल्या असून चोरट्यांनी रोकड, सोन्याचे दागिने व दुचाकी असा हजारो रुपयांचा ऐवज लंपास केलाय. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कंसारा चौकातील शेषराव महाराज मंदिराशेजारी वास्तव्यास असणारे मोतीलाल गोविंदा गावित यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. तब्बल 50,000 रुपयांची रोकड चोरून नेली. याच परिसरात राहणारे ललित रामचंद्र भोये, हेमंत बागुल व जनाबाई हिरामण चव्हाण यांच्या घराच्या खिडकीचे गज तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करत रोकड व सोन्याचे दागिने लंपास केल्याचे उघडकीस आले आहे. याच रात्री हरिभाऊ यादव चव्हाण यांची घराशेजारी लावलेली मोटरसायकलही चोरट्यांनी पळवून नेली. सकाळी नागरिकांना चोरीची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ अभोणा पोलिसांना कळविले. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती योगिता कोकाटे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच चोरीच्या ठिकाणी फिंगरप्रिंट पथकाला पाचारण करण्यात आले असून तांत्रिक तपास सुरू आहे. श्रीमती योगिता कोकाटे यांचे मार्गदर्शनाखाली अभोणा पोलीस चोरट्यांचा कसून शोध घेत आहेत. दरम्यान एकाच रात्रीत 5 ठिकाणी झालेल्या चोरीच्या घटनांमुळे अभोणा शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. काही वर्षापूर्वी याच परिसरात तब्बल 9 घरफोड्या झाल्या होत्या, मात्र त्या चोरीचा अद्यापही छडा लागलेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून पोलिसांनी या प्रकरणाचा तातडीने छडा लावून चोरट्यांना जेरबंद करावे अशी जोरदार मागणी होत आहे. या प्रकरणी अभोणा पोलीस ठाण्यात CCTNS गुन्हा रजिस्टर क्रमांक 374/2025 नुसार भारतीय न्याय संहिता कलम 331(4), 305(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अभोणा पोलीस करीत आहेत. महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी देवेंद्र भुमसे, अभोणा, कळवण. सर, काय प्रकार घडला तुमच्यासोबत? सर, मी नाशिकला राहतो. माझ्या मुलांकडे नातवंड सांभाळायला. त्याच्यामुळे मग इथं मी राहत नाही. कुठं? कोणत्या गावाला? नाशिकला. नाशिक. आणि चोरी कोणत्या गावाला झाली? चोरी आभोण्याला झाली. आभोण्याला चोरी झाली. आता मी गेलो होतो माझ्या लहान चिरंजीवाकडे. तिथं गेल्यानंतर मला एकाने फोन केला, तुमचं घर फोडलंय बुवा. रस्त्यालाच होतो, येतच होतो मी. मग तिथं नाशिकला न उतरता मी डायरेक्ट इथं आलो, आभोण्यामध्ये आलो. तिथं पाहिलं तर ते मंडळी गर्दी होती. ते बघितलं. आता मी काही बघितलं नाही काय काय, पण त्यांनी सांगितलं, माझ्या मुलाला सांगितलं होतं. म्हटलं नेमकं काय काय गेलं. कपाट उघडून ते 50